घरी बोलवलं आणि आज मी आली. ज्यूस दिला तुम्ही आणि तोही प्यायली मी. तर आता मी जाऊ शकते का? हे सगळं नाही चालणार. तू हां? आत ये. अरे? अ, हं. अरे बापरे! तुम्ही आत का आणलंय मला? ए, हे काय असं का बोलतेस तू? मी तुला माझ्या बेडरूममध्ये हां? घेऊन आलो. अरे चल ना. अ, आता बस पण. बस. अ, हं. अ, मी तुझ्यावर अफाट प्रेम करतो माहितीये ना तुला? मी हं. तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. तुला बघताच तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मी. काल रात्री मी घरी फोन हां? करून तुझ्याबद्दल आई-बाबांना सांगून दिलं हां? आणि घरी पण ओके म्हटलंय. अच्छा. खूप आभार. हं, हं. धन्यवाद तर मला म्हणायला हवं. हे माझं सौभाग्य आहे की तुझ्यासारखी मुलगी माझी बायको बनतेय. बरं, आपण एक छोटीशी रिहर्सल करायची का? हां? काय बोललात? तेच रिहर्सल. जरा इकडे ये ना. रिहर्सल म्हणजे काहीच दिवसांनी आपलं लग्न होणार आहे ना. त्याचा एक छोटासा ट्रेलर पाहूया आपण दोघं जण. बघा, मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी बोलाल. म्हणूनच मी यायला इतकी घाबरत होती. मला ज्याची भीती होती, तुम्ही तेच बोलताय. जे काही आहे लग्नानंतर बघू. रिहर्सलची काहीच गरज नाहीये. अरे यार! यापुढेही तुम्ही मला फोर्स करायचा प्रयत्न कराल तर 1 मिनिटही मी इथे थांबणार नाही. ए, ए, जरा थांब. हं? अशी अचानक का रागवतेस? ठीक आहे, ठीक आहे. जाऊ दे. मी फक्त बोलण्यासाठी बोलवलं तुला इकडे. तुला बघताच माझा मूड झाला म्हणून. अच्छा, अजूनही तू माझ्यावर नाराज आहेस का? राग नाही आलाय. मग इतकी दुरी काय आपल्या दोघांमध्ये? थोडं जवळ ये ना. बरं जाऊ दे. मीच तुझ्या जवळ येतो. हं, इकडे बघ ना. हं? आपण दोघं लग्न करणार आहे. म्हणूनच आपण दोघं एक झालो तर काही हरकत नाहीये. कळलं का? इतके दिवस तू एकटीच होतीस ना? तुझ्या हं? आतमध्ये पण अशा प्रकारच्या भावना असतील ना? आणि मी पण एकटा आहे. माझ्या आतमध्ये पण या भावना असतील ना? लवकरात लवकर आपण लग्न करणार आहे आणि लग्नानंतर आपण एक होणार आहेत ना? म्हणून लग्नापूर्वी एक होण्यात काहीच चूक नाहीये. पण मला ह्या सगळ्याची भीती वाटते. याला घाबरण्याची काही गरज नाहीये, कळलं का? अगं, आपण दोघं लग्न करणार आहे आणि आपलं दोघांचं एक होणं काही वाईट गोष्ट नाहीये. काहीही विचार करून टेन्शन का घेतेस तू? सध्या आपण दोघं एकटं राहून इतकं बोलल्यानंतर एकटंच परत घरी जायचा काय अर्थ आहे? जरा सांग ना. म्हणून दोघांचं एक होण्यात काही हरकत नाहीये. आ? हं, हं, अ, हं, हं, हं. माहिती नाही का मला भीती वाटतेय. हं, हं. तू बिलकुल घाबरू नको, ओके? शक्य तितक्या लवकर आपण दोघं लग्नही करूयात. तूच म्हटलं ना, तुला जरा वेळ हवाय याबद्दल विचार करायला. अच्छा, आत्ता सांग, पुढच्या महिन्यात लग्न करायचं का? की याच महिन्यात लग्न करायचं? तू म्हणत असशील तर उद्याही करू शकतो आपण. ते सगळं कशाला? या क्षणाला जरी तू लग्न करायला सांगितलं ना, तरी मी लग्न करायला तयार आहे. मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना मंजूर आहे. ठीक आहे ना. आपण लवकरच लग्न करून घेऊ. तर मग 3 महिन्याच्या आत आपण लग्न करायचं का? हं, ठीक आहे ना. आपण 3 महिन्यात लग्न करून घेऊ. ठीक आहे. तर एक काम करूया. हं, तू प्रत्येक आठवड्याला सुट्टीच्या दिवशी इकडे ये आणि मी पण हं. ऑफिसमधनं सुट्टी घेईल. जोपर्यंत आपण लग्न करणार नाही तोपर्यंत आपण असंच आनंदानं असंच जगूया. काय म्हणताय? तुम्ही असं का बोलताय? हे सगळं खूप चुकीचं आहे. यात चुकीचं काहीच नाहीये. सगळं ठीकच तर आहे. उगाच हं, काहीतरी विचार करून डोकं खराब नको करू तू. अगं 3 महिन्याच्या आत आपण लग्न करू, ओके? हं. ठीक आहे ना. तर तुला प्रत्येक आठवड्याला 1 दिवस माझ्या घरी यावं लागेल, ठीक आहे? हं. तुमची मर्जी. ठीक आहे तर निघते आता मी. अगं थांब, इतकी घाई पण काय आहे? हं. दुपारी लंच करून आरामात संध्याकाळी जा. नाही राहू द्या. एखाद दिवशी येईल तेव्हा जेवेल. मला खूप कामं आहेत. अच्छा थांब, मी तुला ड्रॉप करतो. का त्रास करताय? मी एखादा ऑटो किंवा कॅब घेऊन चालली जाईल. तुम्ही थकून गेला असाल, तुम्ही जरा आराम करा. ठीक आहे. तू कॅब बुक कर. तुला कॅबमध्ये मी बसवून देतो. हं. ठीक आहे ना. हं. हां. हो. मॅडम, कॅब बुक केली होती.
मी लोकेशनला पोहोचलोय मॅडम. तुम्ही लोकेशनवर आलात? तिथेच थांबा. मी 2 मिनिटात येते. ठीक आहे? हो, ठीक आहे मॅडम. कॅब आली. आता मी निघू? छान जेवून तुम्ही झोपून जाल. अच्छा, उद्या जेवायला मेसला येऊन जाल. ठीक आहे? ठीक आहे. ये. मी येते. हं? ओ, हे मिठीत घेऊन बोल ना. हं. आ, आ. हं, 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 हं. आह, आह. अरे तुम्ही यावेळेस इथे काय करताय? काय झालं? तुला बघायची इच्छा झाली, तर मी लगेच पळत आलो. आह, त्यासाठी मध्यरात्री येतं का कोणी? आत्ताच तर तुम्ही जेवून गेला ना? लगेच तुम्ही वापस आलात? माहिती नाही काय झालं, तुला बघायची इच्छा झाली खूप. म्हणून वेळ न बघता लगेच इकडे आलो. मला आत नाही बोलवणार का? अच्छा या. आत या. तुमच्यासाठी चहा-कॉफी काही आणू? त्याची काही गरज नाहीये, तू बस. तुझ्यासोबत बोलल्यानंतर मी चाललो जाईल. अरे काय तुम्ही? या सगळ्यासाठी रात्री येतात का? कोणी बघून घेईल तर माझ्याबद्दल काय विचार करेल? लोकांना विचार करू दे, आपल्याला काय आहे? आपण दोघं लग्न करणार आहे ना? उगाच दुसऱ्यांबद्दल का विचार करतेय तू? अच्छा ठीक आहे. तुम्ही बसा, मी चहा आणते. नाही, जाऊ दे. बसा ना, जरा 2 मिनिटं. हम्म. ऐका. हं? हं. हं. मी बनवलेला चहा कसा वाटला तुम्हाला? हं? चहा छान आहे ही काही विचारायची गोष्ट आहे का? तुझ्या हातचा चहा छानच असेल ना? ठीक आहे. उशीर होतोय, तुम्ही जा. असं अर्ध्या रात्री मी जाऊ, हे माझ्याच्यानी नाही होणार बाबा. आज रात्री इथेच राहून उद्या सकाळी जाईल. अरे बापरे! हे काय बोलताय तुम्ही? आजूबाजूवाले बघतील तर चुकीचं समजतील. ओ, मी तुला आधीच सांगितलं ना, की आपण दोघं लवकरच लग्न करणार आहे. मग का दुसऱ्यांबद्दल विचार करतेस? त्यांना जाऊ दे का तू, ठीक आहे? आज मी तुझ्यासोबतच राहील. प्रत्येकदा तुम्ही हेच बोलून मला चूप करवून देता. मी काहीही बोलली तरी लग्न करू असं बोलून मला मनवून घेता. तू मला अगदी चांगल्या प्रकारे समजून घेतलंय डार्लिंग. चला ये, मला खूप जास्त झोप येते हां, आता. काय बोलताय? झोप येतेय तुम्हाला? चहा प्यायल्यानंतर झोप येते असं म्हणणारे पहिली व्यक्ती तुम्हीच असाल. चहा प्यायल्यानंतर माणूस गाढ झोपेत नाही उठून जातो. लोकांना झोप नाही यायला हवी म्हणून चहा पितात. आणि तुम्ही आहात की सगळं उलटं बोलताय? ठीक आहे, ठीक आहे. बेडरूम कुठे आहे? हां? तुम्ही बेडरूमबद्दल का विचारताय? अरे कशाला विचारणार? झोपण्यासाठीच ना. ठीक आहे तर तुम्ही बेडरूममध्ये झोपून जा. मी हॉलमध्ये झोपून जाते. काय? मी एकटा झोपणार आहे का? हं. जर मी एकटा झोपलो तर मला झोप नाही येणार. इतके दिवसांपासनं बॅचलर आहात तर एकटेच झोपता ना? आ, तेव्हा बरोबर झोप लागली ना? मग आता ती झोप कुठे गेली? कारणं शोधताय? ती तेव्हाची गोष्ट आहे. आता मी एकटा झोपू नाही शकणार. चल माझ्यासोबत. अरे अरे बापरे! ये ना. ऐका ना. ये ना प्लीज. ये अरे, ना. सोडा ना लवकर मला. ये. चल लवकर. हां, हं. हं. हां. हं. ये. हं. अ, चल झोपायचं का? तुम्हाला नाही वाटत, की तुमचं वागणं जरा जास्तच होतंय? मी काही जास्त नाही केलं ना. पहिले तुम्ही बोलले की माझ्याशी बोलायचंय आणि आता माझ्याबरोबर झोपायचा हट्ट धरून बसलात. पुढे तुम्ही काय मागाल हे मला नक्कीच माहितीये. अगं लबाड, माझ्याबद्दल चांगलंच समजून घेतलंयस. आज मी खूप थकलीये. असं का बोलतेस तू? आपण दोघं लग्न करणार आहे हां? ना? मग काय गोष्ट आहे? अरे बापरे! परत सुरू केलं. मी जे काही बोलली तुम्ही हे सगळं बोलून मला थांबवून देता. तुमच्याशी प्रत्येकदा भांडण्यापेक्षा सरळ ओकेच बोलायला हवं. काय आता सुरू करायचं?
इतक्या लवकर तू मला समजून घेतलं, माझ्यासोबत रात्र घालवलीस. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तुझी ही प्रेमाची वागणूक पाहून मला खरंच खूप आनंद होतोय, माहिती आहे का तुला? मी पण खूप खुश आहे. मी तुमच्याबरोबर इतकी खुश राहील, मला स्वप्नातही विचार नव्हता आला. तुम्ही जे मागता मी नाही नाही म्हणू शकत. मी तुला इतकं कसं काय आवडलो गं? ते मी कसं सांगू? बस आवडलात मला. अच्छा, एक किस दे ना मला. अरे काय आहे हे सगळं? असं का करताय? कोणी येऊन जाईल तर कठीण होऊन जाईल. कोणी नाही येणार. यावेळी कोणी खायला येणार नाही. दे ना मला. नाही फक्त देणार. एक प्लीज. हं. जरा समजून घे ना. आता रूमवर जाऊन मला अंघोळ वगैरे करून ऑफिसला जावं लागेल. जरा समजून घे ना. प्लीज एक किस दे ना मला. मी नाही देणार आहे. काल रात्री किती सारे दिले. तेच पुरे आहे. आता जा ना. ओन्ली जा ना वन आता. किस. जा ना. प्लीज. ऐका ना आता. अरे दे ना यार. ते सगळे प्लीज नाही. प्लीज. अ, तुम्ही या ना. नाश्ता करून घ्या. हं. काय रवी झोपलाय का? बोल ना ताई. पंडितजी पुन्हा फोन करून विचारत होते. तुला ओके असेल तर सांग, तिच्यासोबत लग्न ठरवून घेऊया. ठीक आहे ताई, तू बोलून घे. का रवी, तू नक्की विचार करून बोलतोयस ना? त्या मुलीचं काय झालं? ती आता कुठेच नाहीये ताई. बघ ताई, जगात चांगुलपणा राहिलाच नाहीये. माझ्या कुठली मुलगी मिळणार असेल तर तिच्यासोबतच लग्न करण्यात तथ्य आहे ताई. ते सगळं सोडून जी आवडते तिला आपलं बनवणं अशक्य आहे ताई. आणि आता माझंही वय निघून चाललंय ना. आताही अशी मुलगी पाहिजे तशी मुलगी पाहिजे म्हणत राहिलो तर काही अर्थ नाही आहे ना ताई. दया कर आणि तूच तिच्याशी बोलून तिला ओके करून टाक ताई. लगेच मीही तिकडे येईनच. मग आपण तिच्या घरी जाऊ आणि लग्नाची पूर्ण व्यवस्था करून टाकू. ठीक आहे रवी, मी पंडितजींना फोन करून सांगून देते. ठीक आहे ताई. मॅडम, काय झालं मॅडम? नाही काही नाही झालंय. काय झालं मॅडम, सांगा. तुम्ही रडता का आहात? सोडा तुम्ही जेवून घ्या. अरे मॅडम, जेवणाचं आपण नंतर बोलूया. आधी हे सांगा, झालंय काय? तुमची तब्येत ठीक नाहीये का? असं काहीच नाही झालंय. दया करा आणि सांगा ना मॅडम. प्लीज मॅडम. काय झालं मॅडम? का रडताय तुम्ही? काय झालं, बोला ना. मी एका धोकेबाजचं ऐकलं आणि त्यांनी मला धोका दिला. हे काय बोलताय मॅडम? झालंय काय? मेसमध्येच जेवायला येत होता आणि IT मध्ये काम करत होता आणि माझ्याशी लग्न करायचं बोलला तो. आणि मी त्याच्यावर भरोसा करून त्याला मी सर्वस्व दिलं. ओह. आणि अचानक आता त्याच्याशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. त्याच्या घरी जाऊन बघितलं, तो तो तिथे पण नाहीये. फोन केला तर ते पण नॉट रिचेबल लागतंय. काही कळत नाहीये मी आता काय करू. हे काय बोलताय मॅडम? खरंच मला कळत नाहीये मी काय करू. पहिले एकत्र राहू आणि मग लग्न करू असं बोलला तो. आणि आता मी प्रेग्नंट झाली आहे. आता मी काय करू. मॅडम, तुम्ही अशाच रडत राहाल तर समस्येचं समाधान होईल कसं, सांगा ना. माझं म्हणणं आहे का मॅडम? तुम्ही चला, आपण सर्व पोलीस स्टेशनला जाऊ आणि एक कंप्लेंट टाकू. चला मॅडम, इथे पोलीस लवकर ऍक्शन घेतील मॅडम. हे देवा, माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं त्या पापीने. मॅडम, या ना मॅडम. जोर तुमचा प्रॉब्लेम संपणार नाही तोवर मी तुमच्या सोबत आहे मॅडम. रडू नका मॅडम. तुम्ही जेव्हा मला लग्नाचा विचारला तर मी नाही म्हणून दिलं. तरी सगळं विसरून माझी मदत करताय. तुम्ही खूप छान आहात. मॅडम, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये. आधी तुम्ही माझ्यासोबत चला. पुढे काय करायचं विचार करू आपण. आपण आधी महिला पोलीस स्टेशनला जाऊ इथून. अरे उठा तर मॅडम.